सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा सेविकाताईंनो मदतनीसाईंनो अत्यंत महत्त्वाची परिपत्रक आपल्यासमोर आलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय ज्या आपल्या आयुक्त मॅडम आहेत त्यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे. अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे. बघा आपल्या नवनियुक्त आयुक्त माधवी सरदेशमुख या आहेत यांच्याकडून हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे. बघा जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसाईंना शेअर करायचं आहे. तुम्ही परिपत्रकाचा विषय पाहू शकता. बघा अंगणवाडी कर्मचारी यांनी मतदार केंद्रावरील BLOचे जर काम केलं नाही म्हणजे कामकाजासाठी जर नकार दिला तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करत होते तेथील स्थानिक लोक. तर आता तेथील गुन्हा दाखल न करण्याबाबतचं परिपत्रक आयुक्तालय यांच्याकडून काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आणि हे परिपत्रक असणार आहे. जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसाईंना तुम्ही हे परिपत्रक शेअर करायचं आहे कारण की अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक आहे. बघा काय म्हटलेलं आहे या परिपत्रकामध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. ताईंनो ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविकांना प्रत्येक वेळेस BLOचं काम म्हणून दिलं जातं. अंगणवाडी सेविकांना किती कामे असतात तरी देखील त्यांच्याकडे BLOचं म्हणजे मतदारचं काम दिलं जातं. मतदान केंद्रावरील BLOचं काम दिलं जाते. काम अंगणवाडी सेविकांनी जर त्या कामाला नकार दिला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत होते. तर आता गुन्हा दाखल होणार नाही असं या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचाच हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेविकाताईंना शेअर करायचं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून आलेले हे परिपत्रक आहे. दिनांक तुम्ही याची पाहू शकता 25 मार्च 2026 हे परिपत्रक आहे आणि अत्यंत अर्जंट काढलेले हे परिपत्रक आहे. बघा तुम्ही इथं माहिती पाहू शकता महत्त्वाचे आणि अति तात्काळ म्हणजे अर्जंट काढण्यात आलेले हे परिपत्रक आहे. प्रति बघा जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा सातारा विषय अत्यंत बघा आता काही ताई म्हणतील की साताऱ्यासाठी आहे का. तर ताईंनो ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी BLOच्या कामाला नकार दिलेला आहे त्या ठिकाणी हे पत्र काढण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी कामाला होकार दिलेला आहे त्यांना काही अडचण येणार नाही. परंतु भरपूर अशा अंगणवाडी सेविकांनी BLOच्या कामाला नकार दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करताच त्यांनी आयुक्तालय मॅडमकडे हे निवेदन दिलं आणि आयुक्तालय मॅडमकडून हे आलेलं अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे. तुम्ही हे परिपत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा विषय काय आहे तो अंगणवाडी कर्मचारी यांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO कामकाज न केल्यामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 32(1) अन्वये गुन्हा दाखल न करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे. केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील कार्यरत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांचे आहार व आरोग्य तसेच बालकांचे पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य या योजनेद्वारे या सेवाद्वारे ते पार पाडतात. सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांचे कुपोषण निर्मूलन या महत्त्वपूर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे योजनेशी संबंधित केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे उपरोक्त क्रमांक 1 व 5 भारत सरकारच्या आदेशान्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना योजनेशी संबंधित नसलेले हे कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये अशा सक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने संदर्भ क्रमांक 3 व 4 संदर्भीय शासन परिपत्रकान्वये अंगणवाडी कर्मचारी यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त इतर कोणतेही काम देण्यात येऊ नये अशा सूचना निर्गमित केलेल्या आहेत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 पत्रान्वये सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे BLO म्हणून नेमणूक करण्याची सक्ती करण्यात येऊ नये. बघा ताईंनो हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही BLOचं काम करायचंच अशा अंगणवाडी सेविका मदतनीसांवर सक्ती करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असताना 255
फलटण जा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका हरिश्चंद्र गवळी, अंगणवाडी सेविका, एकात्मिक बालविकास प्रकल्प 1 व 2, फलटण, जिल्हा सातारा यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु सदर निवडणुकीच्या कामसंबंधित अंगणवाडी सेविका यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सदर काम करण्यामध्ये टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950चा 32(1) अन्वये गुन्हा दाखल करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक 6च्या पत्रान्वये प्रस्तावित करण्याचे आलेले आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 5 मध्ये दिलेल्या सूचना लक्षात घेऊन संबंधित अंगणवाडी कर्मचारी यांना मतदार केंद्रस्तरीय म्हणजे BLO म्हणून कामकाज न केल्याने त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येऊ नये. तसेच आपल्या जिल्हा अधीनस्थ अंगणवाडी कर्मचारी यांना निवडणुकीचे कामकाज करण्याची सक्ती करण्यात येऊ नये ही विनंती माधवी सरदेशमुख आयुक्त यांनी केलेली आहे. सोबतच त्यांनी संदर्भ क्रमांक 1 व 5ची पत्रे संलग्नित जोडण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं हे पत्र आणि हा निर्णय बघा ताईनं तुम्ही पत्र देखील तो पाहू शकता, ज्याच्यामध्ये आपल्या भारत सरकारने बघा आपल्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्री जे आहेत त्यांनी सुद्धा या पत्रान्वये म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेच्या व्यतिरिक्त कोणतीही कामे देऊ नये. तुम्ही बघा ही सोबत पत्र पाहू शकताय. इथं तुम्ही अजून एक शासन निर्णय पाहू शकताय. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मानधनी कर्मचारी आहेत त्यामुळे त्यांना योजनाबाह्य कामे देऊ नयेत असं देखील GR 25 फेब्रुवारी 2011 रोजी काढण्यात आलेला तो देखील GR सोबत जोडण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे तो जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा, कारण की याच्यामध्ये नमूद केलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक GR काढण्यात आला 29 जुलै 2017 मध्ये. याच्यामध्ये त्यांना योजनाबाह्य कोणतीही कामे देऊ नयेत असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. अशी खूप सारी पत्र आहेत ज्याच्यामध्ये असंच नमूद केलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेव्यतिरिक्त म्हणजे एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनांचे काम लावू नये असा हा निर्णय देण्यात आला. आता नुकतंच बघा आपण सर्वांनी पाहिलं असेल की 30/1/2026 रोजी निघालेले हे परिपत्रक आहे. परिपत्रक तुमच्या समोर आहे. या परिपत्रकामध्ये देखील त्यांनी हेच म्हटले की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना योजनेशी संबंधित कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये असं स्पष्टपणे नमूद करून देखील इथं ज्या आपल्या ताई आहेत सातारा जिल्ह्यामधील फलटणमधील ज्या ताई आहेत त्यांच्यासोबत हे घडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ताबडतोब लगेच आपल्या आयुक्तालयात ही माहिती कळवताच आयुक्त मॅडमने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आता अंगणवाडी सेविका मदतनीसांनी योजनेव्यतिरिक्त जर त्यांच्या इतर कोणत्या कामावर जर त्यांना दबाव येत असेल तर ताईनं तुम्ही त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, हा GR त्यांना शेअर करा, याच्यामध्ये असणारी सर्व परिपत्रक शेअर करा, कारण की या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेव्यतिरिक्त कोणत्याही कामाची सक्ती करू नये असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. आणि ज्या आपल्या प्रियंकाताई आहेत बघा फलटणमधील ज्या आपल्या प्रियंकाताई आहेत यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर तो गुन्हा दाखल केलेली गुन्हा माघार घ्यावी अशी माहिती आली आहे. म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचं लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950चा 32(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो देखील आयुक्तालय यांनी फेटाळून लावलेला आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेच्या व्यतिरिक्त कोणत्याही कामाची सक्ती करण्यात येऊ नये असे स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आहे आणि तुमच्यासोबत देखील असंच घडत असेल तर ताईंनो नक्कीच मला कमेंट करून कळवा. संघटनेच्या माध्यमातून आपण तो प्रश्न सोडवणारच आहोत. आपण याच्या अगोदर देखील खूप वेळा लढलो आहोत. त्या याच्यामध्येच आपल्याला हे परिपत्रक भेटलेलं आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांना योजनेव्यतिरिक्त कामे देणार नाहीत. परंतु तुमच्या ठिकाणी जर तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जर तुमच्यावर अशा पद्धतीने जर
कामांचा जर म्हणजे इतर योजनांचा जर तुम्हाला कामे लावत असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा GR हे परिपत्रक दाखवून आम्ही योजनेव्यतिरिक्त कोणतीही कामे करणार नाही अशा सूचना देऊ शकतोय. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ही माहिती आहे. त्यांना जास्तीत जास्त सेविकाताईंना मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि पोषण ट्रॅकरच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.